मित्रांनो, आपण पाहताय विराट बैलाचे मालक सुद्धा आहे तिथे. दादा, आपलं नाव सांगा. शरदला कुपूरकर. आपण काय करता सध्या? सध्या मी शेती करतो. शेतीच करताय. आपण घोडागाडी वगैरे हे शर्यत जॉकी होता, काय सांगाल त्या अनुभवाबद्दल? घोडा बैला मी जवळजवळ 10 वर्षापर्यंत 10 ते 12 वर्ष मी स्वतः गाडी हाकलेली घोडा बैलाची. आणि माझ्या वडिलांना बी घोडा बैलाची खूप शौकीन होते. ते सारंगखेडा, शिरपूर, चोपडा इकडून घोडा ते आणत जाईल आणि इडे वासरं घेऊन आम्ही घोडा बैलाची शौकीन होतो. घोडाबैलाचं शौकीन होता. नक्कीच त्यावेळेचं घोडाबैलाचं मैदान आणि आता 2 बैलांचं मैदान काय काय फरक आहे, तुम्हाला काय वाटतं? टायमाचं घोडा बैलाचं मैदान म्हणजे एक जुनं पारंपरिक होतं. काही एक साधारण खेळ होता का काहीतरी 51-100 रुपये असे 200 रुपये खूप मोठं बक्षीस होतं. त्या टायमाला या बक्षिसाला खूप मानपान होता. आत्ताच खूप म्हणजे वरिष्ठ बक्षीस आणि प्रत्येक नंदीला मान पान खूप असं भेटते. म्हणजे पैसा भरपूर आला आता सध्याच्या शर्यत. तुमचा त्यावेळेचा अनुभव आणि आताचा अनुभव काय सांगतो आता ह्या शर्यत क्षेत्राबद्दल? कसं होतं त्या टायमाला नवीन रक्त हे ते सगळं होतं. आता कसं आहे, जरा वय झालेल्यामुळे मुलगा आणि माझा एक पुतणे आहे बापूपूरकर म्हणून, तो आम्ही हे सगळेजण एक मुलं हे सगळे बैलाचा खेळ करतात. आपण फक्त एक त्यांना अनुभव देऊन आणि खंबीर साथ देणं, पाठीमागे उभे राहणं एवढं करायचं. नक्कीच नाद पुढे तुमचा सुद्धा जोपासला जातोय, त्यांना साथ देणं तेवढंच महत्त्वाचं आहे. मला सांगा, त्यावेळी तुमच्याकडे घोडा बैल असं होते स्वतःचे? हो, माझी स्वतःचे मी शेवटचे टॉपची गाडी हाणायचो आणि मोठे सगळ्यात शेवटची उंच पद्धतीची गाडी हाणायचो मी. उंच गाडी, मोठी गाडी त्यावेळी हे करायचं. काय नाव होती आपल्या घोड्याचं वगैरे बैलाचं? त्या टायमाला एक नंद्या म्हणून बैल होता आणि एक बंड्या म्हणून होता आणि सोन्या म्हणून घोड्याचं नाव होतं. तर खूप वरिष्ठ ते जिल्ह्यामध्ये शेवटच्या पद्धतीने गाडी वरच्या टॉपच्या गाड्या होत्या त्यावेळेच्या. नक्कीच आता सध्या आपण बघतो की भरपूर आपण नंदी बघतोय की जास्त पळ करण्यासाठी घोड्याबरोबर सुद्धा पळवलं जातं. हो, पळवतात ना. आता याला बी 2 महिने झाले, 2-1 महिने झाले. तेव्हा एक घोड्यामध्ये रावण घोडा म्हणून आमचा टाकायचा मोठा घोडा आहे, त्याच्यामध्ये एक फेरा घातलेला होता आपण. वेगळा होता. नक्कीच तुम्ही पाहताय दादांना जुने शर्यत शौकीन म्हणतो आपण. अनुभव काय सांगतोय आजचा आणि त्यावेळेचा? त्या टायमाचा अनुभव कसा होता, त्या टायमाला गाड्या घोड्या एवढे काही नव्हते. पायी नेणे 10-10, 20-20 किलोमीटर, 15 किलोमीटर असे पायी नेणे, पायी जनावरांचे दुपारून खेळ चालू व्हायचे. म्हणजे या टायमाला 10-11ला खेळ चालू व्हायचे, 2-3 पर्यंत खेळ करून मोकळे व्हायचे. त्या टायमाची गंमत. आता कसं आहे, आता दिवसभर खेळ चालतात. 3 फेऱ्याचे मैदानाचं म्हणजे खूप नामांकित आता मैदानं झाली, त्याच्यामुळे नंदीला खूप मागणी वगैरे आली आणि तेवढे मशहूर सुद्धा झाले. नक्कीच मी विचारेन की जसं आता पायऱ्याला जसा त्रास होतो लोकांना काही, तसं त्यावेळी पण त्रास व्हायचा पायऱ्यासाठी वगैरे असं काय? त्या टायमाला कसले पैरे, त्या टायमाला 2 बैल एक घोडा चालले घेऊन. आता त्या टायमाला पैरे बिरेचं काही गंमत नव्हती. घरचे सगळे असायचे. नक्की दादा, बोलून खूप आनंद झाला तुमच्याशी. तुमचा अनुभव ऐकला, जुना शर्यत शौकीन किंवा जुने जे बैलगाडा शर्यत किंवा घोडागाडी शर्यत होते त्याबद्दल ऐकले आणि आमच्या व्ह्युअर्सना सुद्धा तुम्ही सांगितलं कसं होतं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. धन्यवाद.